विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गौरी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय. आपल्याला व्यवसाय संघटनेची मूलभूत तत्त्वे हा विषय मी शिकवणार आहे. या विषयात मित्रांनो, आपला जो विषय आहे तो 5 युनिटमध्ये विभागला गेलेला आहे आणि या 5ही युनिटचे जो सिलेबस आहे, या विषयाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसविषयी मी तुम्हाला अगोदर थोडी माहिती देऊन ठेवतो. पहिला विषय किंवा पहिला युनिट जे आहे त्या पहिल्या युनिटचं नाव आहे वाणिज्य आणि उद्योग. यात आपल्याला वाणिज्य म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, औद्योगिक क्रांतीचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले, मल्टीनॅशनल कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपन्या भारतात कशाप्रकारे आल्या, या संपूर्ण विषयांचं ज्ञान आपल्याला या युनिटमध्ये घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या युनिटचं नाव आहे तुमच्या व्यवसाय. व्यवसाय याचा अर्थ इंग्रजीत होतो बिझनेस. म्हणजे एखादा व्यक्ती कशाप्रकारे आपल्या आर्थिक क्रियाकलाप पूर्ण करून अर्थार्जन करतो, हे आपल्याला व्यवसायामध्ये शिकायचं आहे. व्यवसायामध्ये आपल्याला व्यावसायिक क्षेत्र, त्यांची रचना, व्यावसायिक संघटनेची स्वरूप, संघटित व्यापार, असंघटित व्यापार आणि ई वाणिज्य म्हणजे ई कॉमर्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तिसरं जे युनिट आहे आपलं व्यवसाय संघटनेच्या मूल तत्त्वे या विषयाचं, ते युनिट आहे विलिनीकरण आणि अधिग्रहण. म्हणजे एका व्यवसायाचं दुसऱ्या व्यवसायात विलिनीकरण कसं होते किंवा अधिग्रहण कसं होते, हे आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे. यात आपण विलिनीकरण, एकीकरण, व्यवसायाचं नेटवर्किंग, फ्रँचायझी म्हणजे काय, डीलरशिप म्हणजे काय, व्यावसायिक केंद्र, बिझनेस आउटलेट्स म्हणजे काय, व्यावसायिक प्रक्रिया, बाह्य स्रोत, अंतर्गत स्रोत, ज्याला आपण इंग्रजीत BPO किंवा KPO म्हणतो, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यात आपल्याला एकस्वाधिकार, ट्रेडमार्क याबद्दल देखील शिकायचं आहे. चौथं युनिट आहे तुमचं, त्या चौथ्या युनिटचं नाव आहे नवीन उपक्रम. नवीन उपक्रमात आपल्याला उपक्रमाच्या स्थापनेच्या निर्णयातील महत्त्वपूर्ण बाबी, म्हणजे एखादा नवीन उपक्रम कशाप्रकारे स्थापन केला जातो, नवीन व्यवसायात किंवा नवीन उपक्रमात येणाऱ्या संधी, त्यानंतर सॉट ॲनालिसिस, त्यानंतर एखाद्या व्यवसायाच्या अशक्यता पडताळून कशाप्रकारे पाहायच्या, आणि व्यवसायाचा आकार किंवा स्थाननिश्चिती कशाप्रकारे पाहिल्या जाते, हे आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे. आणि जो 5वा युनिट आहे त्या 5व्या युनिटचं नाव आहे भारतातील व्यापार म्हणजे ट्रेड इन इंडिया. त्यात आपल्याला होलसेल, रिटेल, मॉल्स या सर्व युनिट्सबद्दल शिकायचं आहे. तर आज आपण पहिल्या युनिटमधलं वाणिज्य आणि उद्योग हे तुमच्या ज्या युनिटचं नाव आहे त्यामध्ये पहिलं वाणिज्य आणि उद्योग याचा अर्थ, व्याप्ती आणि उत्क्रांती याबद्दल आपण शिकणार आहोत. पाहूयात उद्योग म्हणजे काय किंवा उद्योगाची संकल्पना काय आहे. व्यवसाय जे आपल्याला शिकायचा आहे त्या व्यवसायात 2 गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. एक उद्योग आहे आणि एक वाणिज्य आहे. तर उद्योग म्हणजे आपण सुरुवातीला पाहूया. व्यवसायाचा पहिला भाग म्हणजे उद्योग, याला आपण इंग्रजीत इंडस्ट्री असं म्हणतो. उद्योग या संज्ञेत वस्तूचे उत्पादन असा अर्थ अभिप्रेत आहे. मग एखादा व्यक्ती उद्योग करतो याचा अर्थ काय की तो एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो किंवा उत्पादनापासून तर ते वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एखादा व्यक्ती करतो. पाहूया आपण काय अर्थ होतो उद्योगाचा. निसर्गदत्त कच्च्या वस्तूचे उपभोगक्षम वस्तूत रूपांतर करण्याचे कार्य उद्योगात केले जाते. म्हणजे ज्या वस्तू आपल्याला निसर्गाने फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत, ज्या वस्तू आपल्याला निसर्गदत्त मिळालेल्या आहेत, त्या वस्तूंवर
वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्या वस्तू उपभोगक्षम बनवणे ही जी क्रिया आहे या क्रियेला उद्योग असं म्हटलं जातं. आता उपभोगक्षम बनवणे याचा अर्थ असा होतो की त्या वस्तूचं मानवाच्या कल्याणासाठी किंवा मानवी उपयोगासाठी ती वस्तू उपयोगात आणणे याला उपभोगक्षम असं म्हटलं जातं. आणि निसर्गदत्त म्हणजे ज्या वस्तू आपल्याला निसर्गाने प्रदान केलेल्या आहेत. याचं एक उदाहरण आपण पाहू. समजा एक व्यक्ती लाकडापासून लाकडी खुर्ची तयार करतो. म्हणजे पूर्वी ती वस्तू किंवा ते लाकूड हे निसर्गदत्त आहे, जे निसर्गाने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. आणि मग त्या व्यक्तीने त्या वस्तूवर काय केलं, प्रक्रिया केली आणि ती वस्तू किंवा ते लाकूड त्या प्रक्रियेनंतर त्या लाकडाचं खुर्चीत रूपांतरण झालं. आता खुर्चीत रूपांतर झालं याचा अर्थ असा होतो की वस्तू पहिले जे लाकूड होतं त्या लाकडाचं आता उपभोगक्षम वस्तूत रूपांतरण झालं. पाहूया आपण व्याख्या पाहूया. राईट यांच्या मतानुसार उद्योग हा समाजाच्या त्या आर्थिक क्रियांचा भाग आहे ज्यांच्याद्वारा कच्च्या मालाला आर्थिक माल अर्थात मौद्रिक मूल्यावर विक्री करण्यायोग्य मालाला प्राप्त केल्या जाते. म्हणजे उद्योग कशाला म्हटलं जाईल, तर समाजाच्या त्या आर्थिक क्रियांचा भाग म्हणजे त्या क्रियाकलापांचा भाग ज्यात कच्च्या मालाचं रूपांतरण पक्क्या वस्तू आणि ती वस्तू मौद्रिक मूल्यावर विक्री करण्यायोग्य बनवणे. म्हणजे लाकडापासून खुर्ची तयार केली. पूर्वी त्या लाकडाला किंमत नव्हती, परंतु कारण ते निसर्गदत्त होतं, परंतु त्या लाकडाला नंतर त्या लाकडाचं खुर्चीत रूपांतरण झालं. आता ते वस्तू बाजारात किंवा बाजारपेठेत विकल्या जाईल. म्हणजे आर्थिक मालाला मौद्रिक मूल्यावर विक्री योग्य बनवण्याची क्रिया, या क्रियेला उद्योग असं म्हटलं जाते. मग यात कशाचा समावेश होतो, तर यात कृषी म्हणजे शेती, निस्सारक उद्योगाला इंग्रजीत मायनिंग इंडस्ट्री म्हणतात. आता मायनिंग इंडस्ट्री याचा अर्थ होतो जमिनीच्या खालून एक्स्ट्रॅक्शन करून काढणे, म्हणजेच निस्सारण करून काढणे. जसं की तेल, खनिजं यांना आपण निस्सारक उद्योग म्हणूया. तसेच निर्माण आणि रचनात्मक उद्योगसुद्धा यात सम्मिलित होतात. निर्माण उद्योग जसे रस्ते बनवणे, डॅम बनवणे, इमारती बनवणे या सर्व क्रियांचा समावेश आपण उद्योग या संकल्पनेत करतो. अशा प्रकारे स्पष्ट होते की उद्योग एक विस्तृत अर्थ असणारा शब्द आहे. तसेच उद्योग ही संस्था अंतिम उपयोगासाठी किंवा पुनरुत्पादनासाठी वस्तूंचे उत्पादन करणे, वस्तूंची निर्मिती करणे या क्रियेशी संबंधित आहे. म्हणजे उद्योगात आपल्याला वस्तू निर्मित करणे याचा अर्थ आपण उद्योग करणे असा होतो. पाहूयात पुढे. आपण पाहूयात आता पुढे उद्योगाची व्याप्ती किंवा उद्योगाचे प्रकार. आता उद्योगाचे विविध प्रकार पडतात. त्या विविध प्रकारांमध्ये 5 प्रकार महत्त्वाचे आहेत. कुठले, तर पहिला आहे प्राथमिक उद्योग, दुसरा आहे निस्सारक उद्योग, तिसरा आहे निर्माणी उद्योग, चौथा आहे उत्पत्ती आणि 5वा आहे रचनात्मक. प्राथमिक उद्योग पाहूयात. प्राथमिक उद्योगात शेती, मासेमारी म्हणजे या उद्योगांना प्राथमिक उद्योग म्हटलं गेलेलं आहे. या उद्योगात लोकांना खाद्यान्न उपलब्ध करून देणे, तसेच निर्माणी उद्योगांना कच्चा माल पुरवण्याची कार्य समाविष्ट केली जातात. प्राथमिक उद्योगात खाद्यान्न पुरवणे जसे शेती, मासेमारी किंवा रॉ मटेरियल ज्याला कच्चा माल म्हणतो आपण, ते कच्चा माल पुरवण्याचे कार्य प्राथमिक उद्योगात केली जातात. दुसरा प्रकार आहे निस्सारक उद्योग. याला आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री असे म्हणतो. भूगर्भामध्ये असणाऱ्या संपत्तीचे उपभोगक्षम संपत्तीत रूपांतर करण्याच्या उद्योगांचा हा प्रकार आहे. या प्रकारात समावेश केला जातो. त्याचं उदाहरण काय, खाण उद्योग, खनिज तेल उद्योग, नैसर्गिक वायू उद्योग, सोने, प्लॅटिनम म्हणजे ज्या धातू किंवा ज्या गोष्टी आपल्याला जमिनीच्या खाली सापडतात त्या वस्तूंवर प्रक्रिया करून त्या वस्तू जमिनीच्या बाहेर करण्याच्या प्रक्रियेला निस्सारक उद्योग असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो निर्माणी उद्योग.
आता निर्माणी उद्योगात कशाचा समावेश केला जाईल, तर निर्माणी उद्योगामध्ये कच्च्या मालाचे उपभोगक्षम स्वरूपात परिवर्तन करून त्या वस्तूंची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यात कच्च्या मालाचे उपभोगक्षम अशा पक्क्या मालात परिवर्तन करण्याच्या उद्योगांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करणे, यंत्रनिर्मिती उद्योग, ज्यूट उद्योग, साबण उद्योग, याला आपण निर्माणी उद्योग असं म्हणतो. आता निर्माणी उद्योगात त्याचे पुन्हा पुढे 4 प्रकार आहेत. पहिला आहे पृथक्करण उद्योग. आता पृथक्करण उद्योग म्हणजे काय हे पाहूया. याला आपण ॲनालिटिकल इंडस्ट्री असं म्हटलं जाते इंग्रजीत. पृथक्करणात्मक उद्योग हे मुख्य सामग्रीपासून त्यात मिसळलेले इतर घटक वेगळे करण्याच्या प्रक्रियेला पृथक्करण उद्योग असे म्हणतात. जसं क्रूड ऑइलपासून पेट्रोल डिझेल निर्माण करणे, म्हणजे ज्या वस्तू आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहे त्या वस्तू तशाच्या तशा न वापरता त्या वस्तूंवर प्रक्रिया करण्याचा जो उद्योग आहे त्या उद्योगाला पृथक्करण उद्योग असं म्हणतात. कच्च्या क्रूड ऑइलपासून ऑइल रिफायनरीमध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी तयार करणे, हे झालं पृथक्करण उद्योग. नंतर आहे संयोग क्रिया उद्योग. संयोग क्रिया पाहूयात. संयोग क्रिया उद्योग हे 2 किंवा 2पेक्षा जास्त सामग्रीचा संयोग करून नवीन वस्तू तयार करण्यामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे 2 वस्तू मिक्स करायच्या आणि त्या 2 वस्तूंच्या संयोगापासून कुठली तरी तिसरी वस्तू निर्माण करायची. उदाहरणार्थ पाहू, सौंदर्य प्रसाधने, साबणं, शॅम्पू, औषधे या सर्व उद्योगांना संयोग क्रिया उद्योग असं संबोधिले जाते. निर्माणी उद्योगामध्ये तिसरा प्रकार आहे प्रक्रियात्मक उद्योग. प्रक्रियात्मक उद्योग हा कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करण्यासाठी प्रोसेस जी वापरली जाते त्या प्रोसेसला प्रक्रियात्मक उद्योग असं म्हटलं जातं. जसं कापसापासून कापड निर्मिती करणे, ऊसापासून साखर बनवणे, चहा निर्मिती, कागद निर्मिती इत्यादी सर्व प्रकारचे जे उद्योग आहेत त्या सर्व उद्योगांना प्रक्रियात्मक उद्योग असं म्हटल्या जाते. निर्माणी उद्योगात चौथा प्रकार जो आहे तो प्रकार आहे बांधणी उद्योग. बांधणी उद्योग काय पाहूया. बांधणी उद्योग हा विविध उपयुक्त सुटे भाग एकत्रित करून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने एकत्रित बांधणी करून उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला बांधणी उद्योग असे म्हणतात. याचं उदाहरण पहा. घड्याळांची बांधणी करणे, सायकल, स्कूटर, कार, TV. असेंब्ली, याला इंग्रजीत असेंब्ली असं म्हटलं जाते. असेंबलिंग म्हणजे बांधणी उद्योग, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणायच्या आणि त्यांच्यापासून मानवाला उपयोगात पडेल किंवा उपभोगक्षम वस्तू निर्माण करणे, हे झालं निर्मिती उद्योग. पुढचा प्रकार आहे उत्पत्ती उद्योग. आता उत्पत्ती उद्योगात पहा, या प्रकारात वनस्पतीची किंवा प्राण्यांची निर्मिती केली जाते, म्हणजे नवीन वस्तू, नवीन जीव तयार केला जातो. याला इंग्रजीत जिनेटिक इंडस्ट्री असं म्हणतात. या प्रकारात वस्तूंची किंवा आणि प्राण्यांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रोपवाटिका तयार करणे या सर्व उद्योगांचा समावेश उत्पत्ती उद्योगात केला जाईल. आणि नंतर आहे रचनात्मक उद्योग. रचनात्मक उद्योगात अनेक वस्तूंच्या एकत्रीकरणाने अथवा जोडणीने उपभोगक्षम वस्तूंची निर्मिती केली जाते. जसं की घर बांधणी, जहाज बांधणी, सडक बांधणी, धरण बांधणी, हे सर्व प्रकारचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांचा समावेश रचनात्मक उद्योगात केला जाईल. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा झाला उद्योग किंवा उद्योगाचे प्रकार. व्यवसायाची जी पुढची संकल्पना आहे त्या संकल्पनेला आपण वाणिज्य असे म्हणतो. आता वाणिज्य म्हणजे नेमकं काय, किंवा ज्याला तुम्ही इंग्रजीत कॉमर्स म्हणता, त्याचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूयात. व्यवसायाचा दुसरा भाग वाणिज्य होय. उद्योग या प्रकारात वस्तूंची निर्मिती केली जाते. उत्पादित केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आवश्यक असते, कारण त्या वस्तू ग्राहकांसाठी उत्पादित केल्या जातात. त्यामुळे उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संज्ञेत केला जातो. म्हणजे वस्तू तयार झाल्या त्याला आपण म्हटलं होतं उद्योग, आणि त्या वस्तू
ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या क्रियाकलाप करावे लागतात, ज्या क्रिया कराव्या लागतात, त्या क्रियांना म्हटले जाते वाणिज्य. वाणिज्य या शब्दात अनेक क्रिया सम्मिलित आहेत. यात व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री, तसेच व्यापारासाठी सहाय्यक व्यवसायांचा समावेश होतो. स्टीफन्सनच्या मते वाणिज्याची काय व्याख्या आहे पाहूया. वाणिज्य हे फक्त खरेदी विक्री आणि मालाची हाताळणी यांनाच व्यापत नाही. म्हणजे फक्त खरेदी विक्री करणे किंवा मालाची हाताळणी करणे यालाच वाणिज्य म्हणत नाही. तर वाणिज्यात कशाचा समावेश होतो? तर वाणिज्यात समावेश होतो वित्ताचा, विम्याचा, संग्रहणाचा आणि वस्तूंचे हस्तांतरणाचा. या सर्व क्रिया योग्य वेळी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सेवासुद्धा यात व्यापल्या जातात. म्हणजे वाणिज्य ही संकल्पना थोडी ब्रॉड टर्म आहे, वाईड टर्म आहे. पाहूयात पुढे. आता आपण वाणिज्यात कुठलं, जसं आपण उद्योगात प्रकार पाहिले होते उद्योगाचे, तसं वाणिज्याचे प्रकार पाहूया. वाणिज्यात 2 मुख्य प्रकार आहे, व्यापार आणि व्यापारास सहाय्यक सेवा. आता व्यापार म्हणजे काय? व्यापार म्हणजे वस्तूंची सेवांची खरेदी विक्री करणे. व्यापारात वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे वस्तूंची मौद्रिक मूल्यावर देवाणघेवाण केली जाते. तर व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार आहे. एक आहे देशी व्यापार आणि दुसरा आहे विदेशी व्यापार. तर देशी व्यापार कुठला? तर देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराला देशी व्यापार असे म्हणतात. म्हणजे देशातल्या देशात. व्यापाराचे 2 प्रकार, देशी आणि विदेशी. त्यातला आपण देशी पाहतो आहे. देशी म्हणजे जो व्यापार देशांतर्गत पार पाडला जातो, म्हणजे विदिन द बाउंड्रीज, म्हणजे देशातच जो व्यापार केला जातो. तर त्या व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार, घाऊक आणि किरकोळ. तर घाऊक व्यापाराला आपण होलसेल म्हणतो आणि किरकोळला रिटेल असं म्हणतो. होलसेल म्हणजे जिथं वस्तू घाऊक स्वरूपात घेतल्या किंवा विकल्या जातात, आणि किरकोळ जिथे वस्तू किरकोळ स्वरूपात घेतल्या जातात किंवा विकल्या जातात. व्यापाराचे हे 2 प्रकार आहेत. पुढे व्यापाराचा आणखी एक प्रकार आहे, त्याला म्हटलं जाते विदेशी व्यापार. विदेशी व्यापार म्हणजे जो व्यापार बाह्य देशाशी संबंधित असतो. म्हणजे देशाची बाउंड्री सोडून जो इतर राष्ट्रांशी केला जातो. आता इतर राष्ट्राशी व्यापार करताना एक तर आपण इतर राष्ट्रासोबत वस्तू विकत घेऊ किंवा इतर राष्ट्रांना वस्तू विकू. तर जेव्हा आपण विकत घेतो, जेव्हा इतर राष्ट्रांपासून आपण वस्तू विकत घेतो, तेव्हा त्या व्यापाराला म्हणतात आयात. म्हणजे वस्तू आपल्याकडे दुसऱ्या राष्ट्रातून येणार. आणि जेव्हा आपण वस्तू बनवून दुसऱ्या राष्ट्राला पाठवतो, त्याला म्हटलं जाते निर्यात. म्हणजे निर्यातीत आपण वस्तू उत्पादन करून इतर राष्ट्रांना पुरवतो, आणि आयातात आपण इतर राष्ट्रांकडून वस्तू बोलवतो, म्हणजे आयात करतो. तर वाणिज्याच्या 2 प्रकारापैकी व्यापार हा एक पहिला प्रकार झाला, आणि व्यापारास सहाय्यक सेवा हा दुसरा प्रकार आहे. मग आता इथं कुठल्या गोष्टी येतील? तर पहिले येईल अधिकोषण. अधिकोषण म्हणजे बँकिंग, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कुठल्याही राष्ट्राची बॅकबोन म्हणजे कणा हा त्या राष्ट्राचा त्या राष्ट्राचं बँकिंग क्षेत्र असते. प्रत्येक व्यवसायाला भांडवलाची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर भांडवल तुम्हाला लागणार आहे. ते भांडवल कोण पुरवण्याचं काम बँका करतात. बँकिंग सेक्टरमधून पैसा तुमच्या राष्ट्रात, तुमचं राष्ट्र अर्थव्यवस्थेत तो पैसा ओतत असतो. दुसऱ्या व्यापाराला सहाय्यक सेवा आहे वाहतूक. वाहतुकीचा अर्थ आहे ट्रान्सपोर्टेशन. वाहतूक वस्तू एका ठिकाणाहून निर्मित केल्या जाते एका ठिकाणी, आणि दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू पोहोचवल्या जाते. या प्रकारच्या सेवेला वाहतूक सेवा असे म्हणतात. त्यानंतर आहे विमा. कारण कुठलाही व्यवसाय जर कोणी करत असेल तर त्या व्यवसायात जोखीम असते. तर ही जोखीम विमा कंपनी स्वीकारते स्वतःकडे. तर याला विमा हा देखील व्यापारात सहाय्यक सेवेचा एक प्रकार आहे. त्यानंतर आहे अभिकर्ते, नंतर संग्रहण, आणि नंतर विक्री वर्तन सेवा. या सर्व प्रकारच्या क्रिया व्यापारात सहाय्यक सेवा म्हणून ओळखल्या जातात. अभिकर्ते, ज्याला आपण व्यापारी अभिकर्ते असं म्हणतो. व्यापारीसाठी लागणाऱ्या अभिकर्त्यांची सुद्धा वेळोवेळी मदत घ्यावी लागते. म्हणजे सर्व वस्तू आपण सरळ बाजारात न नेता काही
अभिकर्त्यांच्या द्वारा आपण त्या वस्तू बाजारात पोहोचवत असतो. त्यानंतर संग्रहण सेवा आहे. संग्रहण सेवामध्ये तुम्ही गोडाऊन किंवा ज्याला आपण गोदाम असं म्हणतो, याचा समावेश संग्रहण क्रियेत केला जाईल, जिथे वस्तू संग्रहित केल्या जातात. आणि विक्रीय संवर्धन सेवा म्हणजे इथे आपल्याला वस्तू जाहिरात किंवा वस्तूंची प्रसिद्धी करणे, या सर्व प्रकारच्या क्रिया विक्रीय संवर्धन सेवेत केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला उद्योग आणि वाणिज्य या दोन्ही संकल्पनांचा अर्थ आणि त्यांचे प्रकार. हे तुमचं पहिल्या युनिटमधला भाग आहे. आता याच्या पुढचं जे युनिट आहे किंवा याचा पुढचा जो पॉईंट आहे तो आहे औद्योगिक क्रांतीचे परिणाम, म्हणजे औद्योगिक क्रांती राष्ट्रांमध्ये कशी घडली हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आता तुम्हाला एक चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. या व्यक्तीचं नाव जेफ बेझॉस आहे. हा व्यक्ती ॲमेझॉनचा CEO आहे आणि जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. मी हे चित्र तुम्हाला दाखवण्यामागचं कारण हे आहे की उद्योग किंवा वाणिज्याचं काय महत्त्व आहे तुम्हाला या लोकांवरून समजून येईल. शिवाय तुम्हाला आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे. तुम्हाला आता हे जे मी शिकवलेलं आहे यात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही Google क्लासरूममध्ये जाऊन तुम्ही त्यात काही प्रश्न मला विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.